धामापूरकर हा सज्ज होतोय. ठीक, आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं या ठिकाणी गोलंदाज सज्ज होत आहेत ते तुषार धामापूरकर. प्राथमिकता आपली देशा मैदानावरती ठरविली जात आहे व प्रमुख पंचांना पार करत म्हणजे अंकुश बामर्डेकर सरांना पार करत त्यांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाज सज्ज होतोय तो तुषार. तर त्याच्या विरोधामध्ये अगदी स्ट्राईकला नवा कोरा चेंडू खेळण्यासाठी अनिरुद्ध ठोलम हा फलंदाज असेल तो रोहित स्पोर्ट्स वायरकर वाडी क्रिकेट संघाकडून. ज्यावेळी पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटला स्पर्श करतोय, फटका फ्लाइंग स्लिपला चकवतोय, चेंडू थर्ड मॅन पर्यंत पोहोचतोय, एकेरी धाव असल्याचा निर्वाळा दिला जातोय तो प्रमुख पंच सर अंकुश बामर्डेकर यांच्या माध्यमातून. व निघालेल्या एकेरी धावेच्या साथीनं सुपर ओव्हरच्या थराराला मैदानावरती सुरुवात होते. एकेरी धावे स्वरूप स्वतःचं खातं मैदानावरती खोलतोय तो अनिरुद्ध ठोलम. आता 5 चेंडूंचा थरार असेल तो मैदानावरती बाकी. ज्यावेळी उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू फेकला जातोय, अनुभवी पंच दोन्ही हात समांतर करत चेंडू वाईड असल्याचा निर्वाळा देत आहेत. म्हणजे क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना ही पंजाब टू हरियाणा अशी केली जाते तो खराब चेंडू यावेळी गोलंदाज हाताळतोय तो तुषार धामापूरकर. यावेळी स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता, ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, चेंडू या ठिकाणी सरळ टुलविला जातोय तो वाईडिश लॉंग ऑफला. एकेरी धाव सहज पूर्ण होतोय. मात्र दुसरी धाव घेताना जोखीम या ठिकाणी नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज समीर पेडणेकर कडे व स्वतःचं खातं न खोलता स्वतःचा भोपळी न फोडता 0 धावेची बॅग आपल्या डोक्यावरती घेत निराश वदनाने दुःखी मनाने मैदानाचा रस्ता हा फलंदाजाला सोडावा लागतोय तो समीर पेडणेकरला व पॅव्हेलियनचा अर्थातच तंबूचा आसरा हा घ्यावा लागतोय. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय तो ओमकार देऊलकर मॅन फ्रॉम देवली. म्हणजे डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी यावेळी मैदानावरती सज्ज असेल. अगदी पहिला प्राथमिक विकेट प्राप्त होतोय तो तुषार धामापूरकर या गोलंदाजाला. जी अस्तित्वात नव्हती धाव अर्थात दुसरी ती धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न यावेळी जीवावरती बेततोय व आपला महत्वपूर्ण विकेट प्रतिस्पर्धी संघाला बहाल करत फलंदाज मैदानाचा रस्ता सोडत पॅव्हेलियनचा आसरा अर्थातच तंबूच्या दिशेनं पोहोचतोय तो समीर पेडणेकर. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू स्वीपचा फटका, चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतोय, बघता बघता चेंडू हा डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो 6 धावांसाठी. सुपर ओव्हरच्या थरारामध्ये ज्या फटक्यांची अपेक्षा असते फलंदाजी करणाऱ्या संघाला तो अपेक्षित फटका फलंदाज अनिरुद्ध ठोलमच्या बॅटमधनं निघतोय. म्हणजे अटॅक इज द बेस्ट डिफेन्स, आक्रमकता हे बचावाचं मूलतंत्र व त्याच सूत्राचा परिपूर्ण वापर मैदानावरती करतोय. प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केलं जात आहे व षटकारांना सांघिक धावफलक पोहोचतोय तो 9 या धावसंख्येवर. यावेळी चेंडू बॅटला स्पर्श करतोय, अगदी 2 खेळाडूंची अभेद भिंत चेंडू भेटतोय, चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने स्पर्धेच्या घोषांकित क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. एकेरी धाव याही वेळी असल्याचा निर्वाळा स्क्वेअर लेग पंच व प्रमुख पंच या दोहोंच्या माध्यमातून येतोय. एकेरी धावेनं दशकाचा उंबरठा मैदानावरती गाठतोय तो रोहित स्पोर्ट्स वायरकर वाडी क्रिकेट संघ 10 धावा या धावफलकावरती. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता, बाहेरच्या दिशेने वळसा घेणारा चेंडू होता, बॅटला चेंडू स्पर्श करतोय, या ठिकाणी दुसरा विकेट प्राप्त होतोय तो फलंदाज अनिरुद्ध ठोलम याच्या स्वरूपात. म्हणजे 2 गडी बाद होत आहेत, सांघिक धावफलक 10 वरती पोहोचतोय. म्हणजे डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 6 चेंडूंचा थरार मैदानावरती बाकी असेल व 11 धावांची आवश्यकता असेल. तिसरी साईरत्न वॉरियर्स कट्टा या क्रिकेट संघाला 6 चेंडू बाकी व विजयासाठी 11 धावांची आवश्यकता. आणि भगवती आमरड क्रिकेट संघ विनंती असेल आपला निर्णय कळवा कॉम्बॉक्स पर्यंत. भगवती आमरड आपण नाणेफेक विजय होत आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय भगवती आमरड क्रिकेट संघ. म्हणजे फलंदाजीचं निमंत्रण असेल ते दशावतार योद्धा 9 क्रिकेट संघाला.
ब्लू बर्ड बार अँड रेस्टॉरंटचे सर्व मालक आदरणीय सुधाकरजी चव्हाण यांच्याकडनं आमच्या आयोजन कमिटीला रोख रक्कम 1000 रुपये या ठिकाणी प्राप्त होत आहे. धन्यवाद साहेब, लाख लाख आभारी आहोत. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता व अगदी नवी कोरी जोडी मैदानावरती या 11 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावरती दाखल होताना दिसेल. तिसरी साईरत्न वॉरियर्स कट्टा या क्रिकेट संघाच्या माध्यमातून. मात्र दुसऱ्या बाजूनं या आघाडीच्या जोडीला, या बिनीच्या जोडीला रोखण्यासाठी स्पर्धेदरम्यान आमचे साथी समालोचक आदरणीय सुनीलजी करबडकर यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर. अगदी थोड्याच वेळामध्ये त्यांचा आवाज देखील आपल्या कानापर्यंत पोहोचेल. आणि आता जरी सामना बरोबरी सुटला तरी काही नसेल, कंपल्सरी चेस या नियमावरती आपण हा सामना खेळतोय, त्यामुळे 6 चेंडू 11 धावा बनवाव्या लागतील. तसे साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाला, त्यामुळे विनंती असेल सामना या ठिकाणी कंपल्सरी चेस याच नियमावलीवरती होईल. आघाडीची जोडी बेनीची जोडी मैदानावरती ज्या ठिकाणी दाखल होत आहे ती निखिल पराडकर व निखिल पराडकरच्या साथीला या ठिकाणी शेखर प्रभू, आपल्या देशाचे जाबाज सिपाही महाराष्ट्र पोलीस या ठिकाणी मैदानावरती दाखल होत आहेत. 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. तर दुसऱ्या बाजूनं या धावा रोखण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय तो अमित डिचोलकर. प्रतिनिधित्व करतोय रोहित स्पोर्ट्स वायरकरवाडी या क्रिकेट संघाचं. यावेळी स्ट्राईकला फलंदाज सज्ज होताना दिसतोय तो निखिल पराडकर. तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने उजव्या हाताचा फलंदाज असेल तो शेखर प्रभू. आदरणीय किशोरजी पेडणेकर यांच्याकडनं आयोजक कमिटीसाठी 1000 रुपयाची देणगी येत आहे. धन्यवाद किशोरजी पेडणेकर साहेब. 1500 रुपयाची देणगी येते उपसरपंच सुकळवाड यांच्या माध्यमातून या ठिकाणी 1500ची देणगी. धन्यवाद पेडणेकर साहेब. विनयजी मटकर यांच्याकडनं षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक येत आहे आणि कुठच्याही फलंदाजाने षटकार ठोकला तरी विनयजी मटकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. लेट्स प्लेचा इशारा पंचांचा म्हणजे सामना सुरू होण्याची सूचना व 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज अमित डिचोलकर हा सज्ज होतोय. ज्यावेळी पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा मिड विकेटला जरूर फटका टोलविला जातोय. एकेरी धाव घेतली जाते. पावलं वळविण्याचा प्रयत्न दुसऱ्या धावेकडे होता, मात्र जी सरळ फेकी येते त्या सरळ फेकीनं दुहेरी धाव घेण्याची तमाम शंका मैदानावरती समाप्त होत आहे व नाममात्र निघालेल्या एकेरी धावेने खऱ्या अर्थानं 11 धावांच्या लक्ष्याच्या पाठलागाला सुरुवात होत आहे. आता 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती बाकी व त्या 5 चेंडूंवरती 10 धावांची असेल ती आवश्यकता. डाव्या व उजव्या हाताची जोडगोळी मैदानावरती, त्यामुळे वारंवार क्षेत्ररक्षण व्यूहरचनेमध्ये यावेळी बदल केले जात आहेत व तेच अपेक्षित बदल आपल्या नजरेनं फलंदाज निहाळतोय व स्ट्राईकला सज्ज होतोय तो शेखर प्रभू. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू डीप कव्हरला फटका टोलविला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. परिणामतः झेल टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर आघाडीच्या जोडीला सुरुंग लावला जातोय. मैदानावरती बिनीची जोडी फोडली जात आहे व फलंदाज शेखर प्रभू एकही धाव न बनविता 0 धाब्याची निराशाजनक बॅग आपल्या डोक्यावरती घेतोय व पॅव्हिलियनचा आसरा घेतोय तो पहिल्या गड्याच्या स्वरूपात. शेवटचे 4 चेंडू मैदानावरती बाकी असतील व 10 धावांची असेल ती आवश्यकता. आदित्य चव्हाण आणि धीरज पारकर आमरड यांच्याकडनं आमचे कॉम्प्युटर स्कोरर गुणलेखक द नेशावळ यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक येत आहे. शेवटचे 4 चेंडू मैदानावरती बाकी असतील व त्या 4 चेंडूंवरती 10 धावांची आवश्यकता असेल. नवीन फलंदाज मैदानावरती फलंदाजीसाठी दाखल होतोय तो तुषार थामापूरकर. दुसऱ्या बाजूने महत्वपूर्ण फलंदाज अगदी पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती बाद होतोय तो शेखर प्रभू, ज्याच्यावरती आशा अपेक्षा होत्या साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाच्या त्या आशा देखील मावळताना दिसतील, कारण मोठा मासा गळायला लागतोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. नवीन फलंदाज ज्याची पावलं नुकतीच मैदानावरती फिरकतायत तो तुषार असेल तो यावेळी स्ट्राईकला. शेवटचे 4 चेंडू व त्या 4 चेंडूंचा थरार बाकी असताना विजयासाठी 10 धावांची असेल ती आवश्यकता.
ज्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू बॅटच्या आतील कडेला स्पर्श करतोय. प्राथमिकता चेंडू यष्ट्यांना हुलकावणी देतोय. यष्टरक्षकाला चेंडू चखवतोय. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने या ठिकाणी पोहोचतोय. तो क्षेत्ररक्षक चेंडूवरती नाममात्र एकेरी धाव तिसऱ्या चेंडूवरती निघतंय व निघालेल्या एकेरी धावेने 3 चेंडूंचा थरार मैदानावरती समाप्त. केवळ 2 धावा धावफलकावरती व आता विजयाचं समीकरण परत एकदा बदलतंय. शेवटचे 3 चेंडू बाकी व विजयासाठी आवश्यक असतील त्या 9 धावा. शेवटी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू लॉंगॉनला फटका टोलवला जातोय. चेंडू हा सीमा पार होतोय तो 6 धावांसाठी व विनयजी मटकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक होतं. त्या पारितोषिकाचा धनी तुषार धामापूरकर हा फलंदाज मैदानावरती, निखिल पराडकर हा फलंदाज मैदानावरती ठरतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. चेंडू सीमापार होतोय तो लॉंगॉन बाउंड्रीच्या बाहेर व विनयजी मटकर यांच्या 500 रुपयाचा धनी ठरतोय तो स्ट्राईकचा फलंदाज. आता शेवटचे 2 चेंडू मैदानावरती बाकी व 3 धावांची असेल ती आवश्यकता आणि कंपल्सरी चेस हा नियम आहे. त्यामुळे 2 चेंडूंवरती 3 धावा या बनवाव्या लागतील श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा क्रिकेट संघाला. शेवटचा 2 चेंडूंचा थरार बाकी, विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. यावेळी मिड विकेटला चेंडू टोलवला जातोय. अगदी 2 खेळाडूंना चेंडू सहज चकवतोय. चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे या ठिकाणी पोहोचतोय. सर MS धोनी स्टाईलने सामना समाप्त करतोय फलंदाज व विजय होतोय या सामन्यामध्ये श्री साईरत्न वॉरियर्स कट्टा हा क्रिकेट संघ, तर पराभूत होतोय रोहित स्पोर्ट्स वायरकरवाडी हा क्रिकेट संघ. चला विनंती असेल भगवती आमरड क्रिकेट संघ आपण नाणेफेक विजयी ठरताय. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. मैदानाचा ताबा घ्या आणि दशावतार योद्धा क्रिकेट संघाला विनंती असेल आपली सलामीची जोडी मैदानावरती पाठवा. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आवाज बदलतोय. आवाज असेल सन्माननीय श्री सुनीलजी करवडकर यांचा. तोपर्यंत मी सागर कदम काही क्षणांसाठी आपली विश्रांती घेतोय. कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील सर सुनीलजी करवडकर. धन्यवाद सागर. सागर परब यांचं सुमधुर समालोचन आपण ऐकत होता, अनुभवत होता. भगवती आमरड संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला विनंती असेल भगवती आमरड संघ क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, उशीर करू नका आपल्याला विनंती आहे. झालेल्या सामन्यातील विनंती आहे प्रथम मेस्त्री आणि निखिल पराडकर आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. निखिल पराडकर प्रथम मेस्त्री आणि त्याचबरोबर झालेल्या सामन्यातील सामनावीर तुषार धामापूरकर त्याला देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे. 7 चेंडू तब्बल 13 धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या मैदानावर 2 षटक फेकले आणि 14 धावा खर्च करणारी गोलंदाजी तुषार धामापूरकर ठरतो या सामन्याचा सामनावीर. विनंती असेल सामनावीरचा किताब या ठिकाणी स्वीकारायचा आहे तुषार धामापूरकर. त्याचबरोबर निखिल पराडकर